स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं मनापासून स्वागत। जो इतरांना सोबत नेतो तो नेता, तळागाळातील कार्यकर्ते असो किंवा सर्वसामान्य नागरिक यांच्या हितासाठी जो झटतो तो नेता। कोल्हापूर जिल्ह्याला असे अनेक नेते लाभले आहेत आणि आजही असे अनेक नेते याच विशेष ज्याला म्हणू की गुणाच्या पंक्तीतही बसलेले आहेत आणि म्हणूनच त्यांची राजकीय कारकीर्द केवळ राजकीय न राहता तिला एक सामाजिक जोड मिळते। आनंदराव यशवंत पाटील हे नाव जर आपण ऐकलं तर कदाचित लगेच आपल्याला क्लिक होणार नाही, पण ए.वाय. पाटील हे जर नाव आपण ऐकलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल की राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची सध्या ओळख आहे। आज स्पीड न्यूज लाईव्ह 24 च्या खास बातचीत मध्ये आपल्याशी संवाद
वर्षभर या महाआघाडीच्या माध्यमातून या राज्यामध्ये काम चालू आहे। अति चांगल्या पद्धतीने विकासाची दर्जा आणि सर्व लोकांना सर्व घटकांना कसा न्याय देता येईल याकडे सर्व महाआघाडीचे आमचे सर्व मंत्री नेते आणि विशेषतः पवार साहेब या ठिकाणी लक्ष घालतात। आता सर आपण पाहतोय की तोंडावर महापालिकेची निवडणूक आलेली आहे, त्यानंतर जिल्हा परिषदेची ही रणधुमाळी आता सुरू होईल, तर या सगळ्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कशा पद्धतीने तुम्ही मोर्चे बांधणी केली आहे आणि त्याप्रमाणे आता तुमचे सगळे कार्यकर्ते असतील, तुमची जी पदाधिकारी आहेत सगळे पक्षाचे, त्यांची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? तर विशेषतः राज्यामध्ये महाआघाडीचं सरकार काम करते आणि यदा कदाचित पवार साहेबांचा आदेश आला किंवा काँग्रेस शिवसेनेच्या नेत्यांचा आदेश आला तर सगळ्या निवडणुकीमध्ये महाआघाडी सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि या महाआघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना महानगरपालिकेची निवडणूक असेल, जिल्हा परिषद निवडणूक असतील, कसा न्याय देता येईल, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने जाता येतील याबद्दलची भूमिका आम्ही या निवडणुकीमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नक्कीच, कारण की आता जसं म्हणू की महाविकास आघाडी राज्यात काम करतच आहे, तर त्याचे चांगले फायदे जर आपण आपल्या जिल्हा पातळीवर शहर पातळीवर केले तर त्याचा नक्कीच फायदा होईल। बरोबर, असं म्हणतात की राजकारणामध्ये नातीगोती जी असतात त्याची एक वेगळीच चर्चा रंगत असते आणि विशेषतः निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा एकमेकांसमोर कधी कधी हे नात्यातली माणसं उभी राहतात, कधी कधी त्यांच्यामध्ये मतभेद असतात, तर ही जी काही एक वेगळी बाजू आहे राजकारणामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही देखील आहात, केपी पाटील आणि तुम्ही मेहुणे पाहुणे आहात, तर कधी तुम्हाला असा काही वेगळा अनुभव आलाय का या नात्याचा? मला तसा कधी वेगळा अनुभव आला नाही। मी गेली 25 वर्षे राजकारणात काम करत असताना केपी पाटील आणि एवाय पाटील अगदी खांद्याला खांदा लावून या जिल्ह्याच्या राजकारणात आम्ही काम केलं। मतदारसंघामध्ये राधानगरी बुद्रुकमध्ये सुद्धा आम्ही दोघांनी मिळून या मतदारसंघामध्ये कसा कार्यकर्त्यांना न्याय देता येईल यापैकी भूमिका दोघांनी मिळून घेतली आणि चांगले कार्यकर्ते, सक्षम असे कार्यकर्ते दोघांच्या माध्यमातून राधानगरी बुद्रुकमध्ये तयार करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्या राधानगरी बुद्रुकमधल्या सत्ता आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या विचारामध्ये दोघांनी ठेवण्याचा प्रयत्न केला। पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक असं वळण येतं किंवा एक टप्पा असा येतो की एखादी गोष्ट हातातून निसटून जाते, ज्याच्यासाठी आपण म्हणजे अट्टहास करतो, पण काही कारणाने तिथेपर्यंत पोहोचल्या ती गोष्ट नाही आपल्याला साध्य करता येत। भोगावती साखर कारखान्याच्या बाबतीत असं झालं होतं, जेव्हा सत्ता हातातून निसटून गेली, तो अनुभव किंवा ती जी काही गोष्ट होती ती तुमच्या आयुष्यात किती महत्वाची वाटते तुम्हाला? नाही, बरोबर आहे, भोगावतीची निवडणुकीमध्ये आम्ही हरलो, आमच्या हातून ती सत्ता गेली, खूप मोठं आम्हाला त्या गोष्टीचं दुःख झालं, परंतु सत्ता जात असताना आमचं पॅनेलची रचना करताना थोडासा उशीर झाला, त्याचा फटका आमच्या त्यावेळच्या निवडणुकीला झाला आणि म्हणून आमच्या हातून सत्ता निष्ठेची असं माझ्या काय करायला वाटतं। पण ज्या गोष्टीतनं आपण काही शिकतही असतो, जसं म्हणतो की एखादं अपयश आलं तर कदाचित त्याच्यातूनही तुम्ही वेगळे अनुभव घेऊन पुढे आपली वाटचाल केलेली आहे ना। एखाद्या गोष्टीला किती उशीर केला की तोटा होतो त्याचा निश्चितपणे आम्हाला आता भोगावतीच्या निवडणुकीत आणि राजकारणात असं म्हणतात की योग्य वेळ योग्य वेळेला ती साधली पाहिजे, तरच मला वाटतं त्याचा उपयोग असतो। त्या भोगावतीच्या निवडणुकीत बरेच काय शिकलो आणि ते पुन्हा बिद्रीच्या निवडणुकीत होऊ नये म्हणून बिद्रीमध्ये त्याची आम्ही दक्षता घेतली आणि बिद्री 100% आम्ही केपी पाटील साहेबांच्या हसमसलेल्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा बिद्री सत्ता 4 महिन्यात आम्ही काढली, ती भरून काढली तुम्ही असं म्हणायला हरकत नाही। असं होतं की सर आता जेव्हा तुम्ही म्हणालात की भोगावती साखर कारखान्याच्या बाबतीत जे झालं ते नंतर बिद्रीच्या वेळेला त्या चुका तुम्ही दुरुस्त केल्या, नक्कीच, पण होतं काय की जसं आता तुम्ही आमदार, भावी आमदार असं एक सगळी चर्चा होती, एवाय पाटील आता भावी आमदार होणारच, आमदारकीसाठी तुम्ही देखील जय्यत तयारी केली होती, अशी जेव्हा एखाद्या पदासाठी आपण किंवा एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या वतीने जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा असे काही राजकीय ज्याला म्हणून की पेच पडले जातात, फासे पडले जातात आणि मग जेव्हा पक्षश्रेष्ठींकडूनच थोडं थांबा असे आदेश जेव्हा येतात तेव्हा काय नेमकी त्या नेत्याची घालमेल असते किंवा काय कशा पद्धतीने तुम्ही त्यावेळेला कशा पद्धतीने त्या सगळ्याकडे पाहिलं होतं? खरोखरच गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये विधानसभेची निवडणूक एवाय पाटलांनी लढवावी, भावी आमदार एवाय पाटलांचे लोक मतदारसंघ लोक बघत होते। माझी इच्छा विधानसभेची निवडणूक लढवायची होती। केपी साहेबांनी आम्ही नात्याने एकत्र
केपी पाटील आमचे नेते. तर केपी पाटील साहेबांनी मला सांगितलं की यावेळी निवडणूक मी लढतो आणि मला आदरणीय काही दिवसापूर्वीच मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांचा आणि नोकरदारांचा एक वेगळाच पेच निर्माण झालाय की आता पुढे काय. तर या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे तुम्ही एक राजकीय नेते म्हणून कुठल्या पद्धतीने त्याचं अवलोकन करता? खरोखरच मराठा आरक्षण बघत असताना आम्ही जर वेगळ्या पद्धतीने बघतोय. या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं शाहू महाराजांनी जगातली पहिलं आरक्षणाचं काम ह्या राज्यामध्ये त्या काळामध्ये चालू केलं. अनेक समाजातील प्रत्येक जातीला आरक्षण या राज्यामध्ये मिळालं, पण मराठा समाजाला या राज्यामध्ये काही आरक्षण मिळालेलं नाही. आणि म्हणून स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मला वाटतं 1980 साली यासाठी आवाज उठवला. त्यानंतर 2018 साली संपूर्ण महाराष्ट्रात अगदी शांततेनं 58 मूक मोर्चे या महाराष्ट्रामध्ये काढण्याचा प्रयत्न मराठा समाजाने केलं. त्याला अनेक घटकांनी त्या काळात सुद्धा पाठिंबा दिला. त्यावेळी सुद्धा नारायण राणेंची सरकारनं कमिटी स्थापन केली आणि त्यावर 16% आरक्षण देण्याचा निर्णय नारायण राणेच्या कमिटीच्या माध्यमातून झाला. आणि परंतु न्यायालयीन लढाई झाल्या आणि 13% आरक्षण आलं. त्यावेळेला राज्य आमचं होतं. त्या राज्यानं 13%चं आरक्षण
या राज्याला लागू केलं. पण मधल्या काळामध्ये काही गोष्टी न्यायालयीन लढाई झाल्या आणि जवळजवळ आमच्या दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयानं या आरक्षणाला पुन्हा स्थगिती दिली. यामुळं मराठा समाज उफळून उठलेला आहे. मला माझ्या त्या कार्यकर्त्याला वाटतं की या राज्यामध्ये या महाराष्ट्र सरकारनं अलीकडच्या काळामध्ये हे आरक्षण टिकवण्यासाठी मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. तसंच आमचं या आरक्षणाच्या माध्यमातून केंद्र सरकारला सुद्धा आमची विनंती आहे, माझी विनंती आहे राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून की या कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने माझी विनंती आहे की हे मराठ्याला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने सुद्धा सहकार्य करावं आणि हे मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र येऊन मराठा आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करावा. जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही काम करत आहात, राज्याच्या सत्तेमध्ये राष्ट्रवादी पक्ष आहे. गेल्या अनेक वर्षात जर आपण पाहिलं तर कोल्हापूर हे नेहमी विकासाच्या बाबतीत बहुभर पुढे आणि तिळभर मागे ही जी काही सुरू असलेली जी कसरत आहे ही अनेक वर्ष आपण पाहत आहोत. कोल्हापूरकर हा सतत विकासाच्या प्रतीक्षेत असतो, पण रखडणाऱ्या गोष्टी किंवा श्रेयवाद अशा अनेक गोष्टींमध्ये कोल्हापूरचा विकास AY पाटील सर, तुमचं राजकीय कौशल्य, तुमचे अनुभव हे नक्कीच उपयुक्त ठरतील अशी आशा व्यक्त करायला काही हरकत नाही. आपण वेळात वेळ काढून इकडे आलात आणि तुमच्या राजकीय कारकिर्दीविषयी, राजकीय नियोजनाविषयी आमच्याशी चर्चा केलीत. त्याबद्दल स्पीड न्यूज लाईव्हच्या वतीने मी आपली मनापासून आभारी आहे. ठीक आहे, स्पीड न्यूज 24चं मी मनापासून आभार व्यक्त करतो. मला इथे या ठिकाणी बोलत मला संधी प्राप्त केली त्याबद्दल मनापासून तुमचा आभार मानतो. थँक्यू सो मच.